नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय गजानन। माघ कृष्ण चतुर्दशीला आपण महाशिवरात्री साजरी करणार आहोत। 8 मार्च रोजी महाशिवरात्री आहे। तसं तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्री येते, पण माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री याला खूप जास्त महत्त्व आहे। या दिवशी शिव उपासना करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे, कारण की या दिवशी शिवतत्व हे ब्रह्मांडामध्ये खूप जास्त संचारित झालेलं असते आणि या दिवसापासून दिवस हा मोठा होतो आणि रात्री ही छोटी होत जाते। तर या दिवशी शिव उपासना आपल्याला कशी करायची आहे, म्हणजे शंकर हे भोलेनाथ आहेत, ते भोळे शंकर आहेत, आपल्या भक्तांवरती लवकर प्रसन्न होतात, पण तेवढेच ते तापट देखील आहे। तर आपल्या हातून कुठल्या चुका होता कामा नये, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। शिवरात्रीच्या दिवशी आपण रुद्र, लघुरुद्र, महारुद्र असा अभिषेक करत असतो। तर ज्यांना शक्य होत नाही सोमवार आणि प्रदोषाचं व्रत करायला, त्यांनी महाशिवरात्री ही आवर्जून केली पाहिजे, कारण की सोमवार आणि प्रदोषाचं व्रत करण्यात जेवढं फळ मिळते तेवढंच एका महाशिवरात्रीच्या व्रताने आपल्याला फळ मिळते। त्यामुळे तुम्ही शक्यतो प्रयत्न करावा की महाशिवरात्रीचा उपवास हा आपल्याकडून घडला पाहिजे आणि शिव उपासना ही आपल्याकडून झाली पाहिजे। तर महाशिवरात्रीच्या दिवशी काय नियम पाळायचे आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे। तुमच्याकडे जर का काळे तीळ किंवा पंचगव्य दोन्हीपैकी काही जरी असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ते टाकायचं आहे आणि त्याने स्नान करायचं आहे। तर दोन्हीपैकी एक कुठली जरी वस्तू असली तरी तुम्ही ती टाकू शकता, कारण की काही दोष असेल, काही पितृदोष असेल तर ते यामुळे निघून जातात। दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण राहायला पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी। म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जसं आपलं शरीर स्वच्छ असते, आपलं घर स्वच्छ असते, तसंच आपलं मन देखील स्वच्छ असलं पाहिजे। दुसऱ्यांची निंदा करणे या दिवशी बिलकुल दुसऱ्यांची निंदा ही करणं टाळावी। म्हणजे आपल्या मनात जरी विचार दुसऱ्यांबद्दल वाईट आणू नये, कारण की आपण या दिवशी किंवा कुठल्याही दिवशी कुणाच्याच बद्दल कधीच आपल्या मनामध्ये वाईट विचार येता कामा नये। हे आपण आपलं त्यावरती कंट्रोल असलं पाहिजे। त्या गोष्टींवरती कुणाबद्दल निंदा नाळस्ती करू नये, कुणाबद्दलही काही वाईट बोलू नये। तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपलं मन अतिशय शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा। जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, आपलं शरीर स्वच्छ ठेवतो, तसंच आपलं मन ही अतिशय सुंदर असलं पाहिजे। म्हणजे शरीरापेक्षाही सुंदर आपलं हे मन असलं पाहिजे। तर या दिवशी शक्य तेवढं तुम्ही महादेवाच्या उपासनेमध्ये तुम्ही हा दिवस घालवायचा आहे। म्हणजे आपल्याला महादेवाचं स्तोत्र वाचायचं आहे, शिवस्तुती वाचायची आहे। परत तुम्ही शिवलीला अमृतातला 11वा अध्याय देखील या दिवशी तुम्ही वाचू शकता, किंवा अनुष्ठान करून जर का पूर्ण पोथी शिवलीला अमृताची या दिवशी वाचू शकत असाल तर तुम्ही ते देखील तुम्ही वाचू शकता। शिवरात्रीचा उपवास कोणी करावा, तर महाशिवरात्रीचा उपवास हा कोणीही करू शकतं। म्हणजे अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांच्या शरीराला सहन होते ते सर्वजण महाशिवरात्रीचा उपवास करू शकता। ज्या गर्भवती स्त्री असतील त्यांनी महाशिवरात्रीचा उपवास जर तुमच्याच्याने शक्य असेल तर करा। म्हणजे तुम्ही काही ना काही सतत इंटेक घेत राहा, कारण की त्या बाळाला, आपल्या पोटातील बाळाला जास्त गरज असते। त्यामुळे तुम्ही तुमच्याच्याने शक्य असेल तर महाशिवरात्रीचा उपवास करा, किंवा तुम्ही फक्त शिवभक्ती जरी केली या दिवशी तरी सुद्धा चालेल। आणि दुसरं असं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगर चालत नाही। तुम्ही कुठल्याच म्हणजे महादेवांच्या उपवासाला भगर चालत नाही, त्यामुळे भगर या दिवशी चुकून देखील खायची नाही। तर तुम्ही साबुदाणा खाऊ शकता, किंवा कोणाकोणाला साबुदाणा सहन होत असेल तर तुम्ही फळहार घेऊ शकता। बटाट्याचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता, पोटॅटो आहे, स्वीट पोटॅटो आहे, म्हणजे रताळा आहेत आपले, ते तुम्ही घेऊ शकता। त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत, त्या रेसिपी चॅनलवरती बघून तुम्ही रेसिपी करू शकता, किंवा तुम्हाला जर का येत असेल तर तुम्ही त्या देखील या दिवशी खाऊ शकता। पण भगर बिलकुल खायची नाही, कारण भगर ही चालतच नाही। आणि दुसरं म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा आपण शिवांना पिंडीवरती अभिषेक करू, म्हणजे आपण पाण्याने, दुधाने आणि नंतर पंचामृताने अभिषेक करतो, तर पंचामृताने अभिषेक करताना तांब्याची प्लेट घ्यायची नाही, कारण की तांब आणि दही जे असते ते त्याच्यामुळे रासायनिक हे रिॲक्शन होते, त्यामुळे ते केमिकल रिॲक्शन होते तांब आणि दह्यामध्ये, आणि त्याचं विष तयार होते। तर आपण महादेवांना या दिवशी नक्कीच विष हे अर्पण करणार नाही। त्यामुळे तुम्ही जरी तांब्याची प्लेट घेतली तर तुम्ही जेव्हा पंचामृत महादेवांना अर्पण कराल, पंचामृताने अभिषेक कराल, तेव्हा तुम्ही तिथे स्टीलची प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये ठेवून महादेवांचा अभिषेक तुम्ही करू शकता। तर अभिषेक करताना तुम्हाला शिवांच्या पूजेमधले, शिवपूजेतील तुम्हाला जे काही मंत्र येत असतील, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करायचा आहे। आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की तुम्ही जेव्हा अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा महादेवांचा शृंगार कराल, महादेवांना शृंगार हा खूप आवडतो, तेव्हा तुम्ही भस्म त्यांना अर्पण करायचं आहे। त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं नाही, महादेवांना भस्म अर्पण करायचं आहे, चंदन अर्पण करायचं आहे। तर महादेवांना तुम्ही जेव्हा बेलपत्र अर्पण कराल तर बेलपत्र हे तुटलेलं फुटलेलं नको। बेलपत्र एक जरी अर्पण केलं
तरी खूप पुरेसं आहे. भावभक्तीने एक जरी बेलपत्र अर्पण केलं तर ते 1000 बेलपत्र अर्पण केल्यासारखं आहे. आणि मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे की महाशिवरात्री दिवशी किंवा कुठल्याही पूजेच्या वेळेस महादेवांना आपण बेलपत्र अर्पण करतो तर कुठला मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ देखील पाहू शकता. तर तो मंत्र म्हणत तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा अक्षदा अर्पण करतो तर अक्षदा ह्या तुटलेल्या फुटलेल्या नकोत. अक्षदा ह्या अखंडच असाव्यात. आणि शिवपूजेमध्ये किंवा कुठल्याही देवाच्या पूजेमध्ये अक्षदा जेव्हा आपण अर्पण करतो तर त्या अक्षदा ह्या अखंडच असावा. अक्षदा आपण का अर्पण करतो तर याच्यामागे एक कारण आहे की जे आपण केलेलं कार्य, आपण जी पूजा ती नेहमी करता अक्षत राहावी, अखंड राहावी. त्यामुळे आपण अक्षदा या देवाच्या पूजेमध्ये अर्पण करत असतो. तर त्या अक्षदा तुटलेल्या फुटलेल्या नको, त्या अखंडच अक्षदा घेऊन तुम्ही पूजा करायची आहे. आणि हळदी कुंकू मी तुम्हाला सांगितलंच, हळदी कुंकू अर्पण करायचं नाही. तुम्ही महादेवांना भस्म, चंदन, गुलाल अर्पण करू शकता पण हळदी कुंकू नको. आणि शिवपूजेमध्ये लाल फूल देखील नको, कारण की लाल फूल आपण जर का महादेवांना अर्पण केलं तर त्यांचं डोकं दुखते, असं म्हणतात की त्यांचं डोकं दुखते. त्यामुळे तुम्ही लाल फूल महादेवाच्या पूजामध्ये अर्पण करायचंच नाही. पांढरं फूल तुम्ही अर्पण करायचं आहे. पांढरं कुठलंही फूल असो तुम्ही ते अर्पण करू शकता. धोत्र्याचं फूल, फळ जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही आवर्जून या दिवशी महादेवांना अर्पण करा. भगवान शंकरांना जेव्हा आपण पाण्याने अभिषेक करतो तेव्हा शंखाने अभिषेक करायचा नाही. म्हणजे भरपूर जण अभिषेक करताना देवदेवतांना शंखामध्ये पाणी घेतात आणि त्याने अभिषेक करतात. पण देवाच्या पिंडीवरती जेव्हा आपण अभिषेक करू तेव्हा आपल्याला शंखाने अभिषेक करायचा नाही. शंकरांना तुळशीपत्र देखील चालत नाही, त्यामुळे तुळशीपत्र देखील भगवान शंकरांना अर्पण करायचं नाही. शिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आपण आपल्या धर्माला धरून नाहीत त्या गोष्टी करायच्या नाहीत किंवा कुठल्या प्रकारचे व्यसन करायचे नाहीत. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी हा अत्यंत पवित्र दिवस असतो. या दिवशी ब्रह्मांडामध्ये खूप जास्त संचारित झालेला असते आणि त्यामुळे तुम्ही हा शिव उपासनेचा दिवस आहे तर असाच आपल्याला तो वाया घालायचा नाही. आपल्याला शक्य तेवढा या दिवसाचा फायदा करून घ्यायचा आहे. शिव उपासना आपल्याला करायची आहे जेणेकरून महादेव आपल्यावरती प्रसन्न होते. त्यांना मासिक धर्म आहे किंवा काही अडचणी आहेत जे पूजा करू शकत नाही त्यांनी उपवास धरायचा आहे. आणि यूट्यूबवरती भगवान शंकराची शिवस्तुती आपण ऐकू शकतो, शिवमंत्र आपण ऐकू शकतो, महादेवांची भक्तिगीता आपण ऐकू शकतो. तर अशा पद्धतीने आपण नामस्मरण करू शकतो, मनातल्या मनात आपण नामस्मरण करू शकतो. अशा पद्धतीने आपण उपासना या दिवशी महादेवांची करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला महादेवांची उपासना करण्यासोबतच काही नियम पाळायचे आहेत, काही गोष्टी पाळायच्या आहेत जेणेकरून महादेव आपल्यावरती सदैव प्रसन्न राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.